तर सध्या विधानसभेची रणधुमाळी पाहायला मिळते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाचं पाहू। जागा वाटपावर आज कोणतीही चर्चा करणार नाही, नाना पटोलेंची माहिती। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही त्यावेळची गरज, संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल 100% खात्री, बाळासाहेब थोरात यांचा दावा। तर मी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, थोरातांच्या वक्तव्यावर आव्हाडांची मिश्कील प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा, प्रत्येक जागेवर सहमत, मतभेद नाहीत, एका दुसऱ्या जागेवरून दुमत असू शकतं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। बापूसाहेब पठारेंच्या पवार गटातील प्रवेशानं समीकरणं बदलली, वडगाव शेरीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट लढतीची शक्यता, सुनील टिंगरे विद्यमान आमदार तर जगदीश मुळीकही महायुतीतून इच्छुक। अजित पवार गटाकडून समन्वयाची भूमिका, नेमणूक करण्यास सुरुवात, पक्षातील अंतर्गत वाद टाळण्यासाठी समन्वयकांची नेमणूक, पुण्यातील राहुल पोकळे यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती। नागपूर पूर्व मतदारसंघात काँग्रेसच्या संगीता तलमलेंची तयारी सुरू, पवार गट आणि ठाकरे गटानं दावा केलेल्या मतदारसंघात प्रचार सुरू। मालेगावात ठाकरे गटाला धक्का, ठाकरे गटाच्या तालुका अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, अद्वैत हिरेनकडून पदाचा गैरवापर, पदाधिकाऱ्यांचे आरोप। तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि जरांगींना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू, राजू शेट्टींची माहिती। तर एकत्र येताना किमान समान कार्यक्रमावर काही मुद्दे सोडावे लागणार असल्याचंही वक्तव्य।